करून घ्यायचं असेल त्याने आपल्या जीवनामध्ये श्रीमद भागवत कथा ऐका. काय सांगितले? प्रश्न मांडला तुमच्या समोर आहे. प्रश्न असा आहे, ज्याला जिवंत राहायचं असेल त्याने हात वर करा. ज्याला मरायचं असेल त्याने हात वर करू नका. ज्याला जिवंत राहायचं असेल त्याने. तुम्हाला जिवंत राहायचं की मारायचं? दोघांनी एकच लाडू खा. आपण सर्व मरणाऱ्याच्याच पंक्तीमध्ये आहात. काही मरणाऱ्याच्याच पंक्तीमध्ये. मरावं कसं हे जर शिकायचं असेल तर श्रीमद भागवत कथा. जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर जीवन चरित्र कसं चालवायचं हे शिकायचं असेल तर त्यासाठी रामकथा. जीवन चरित्र चालवत असताना आपण कोणाशी कसा संबंध ठेवावा आणि संबंध ठेवल्यानंतर त्याला आपल्या जवळीत कसं करावं हे जर शिकायचं असेल तर श्रीमद भगवत गीता. असे बरेचसे ग्रंथ आहे बरं. हे ग्रंथ आपल्याला खूप शिकवतात. तर असे ग्रंथ आहे आणि ज्या जीवाच्या नावाने आज हे नामसंकीर्तन आहे त्या जीवाला भगवंत सद्गती प्राप्त करून देऊ. कारण असाही जीव ज्यावेळेस जाते वेळेस गेल्यानंतर त्या जीवाच्या नावाने जर असे काही सत्कर्मदारे कार्य जर केले तर तो जीव रोज वाट पाहतो. कोणाची? स्वर्गीचे पूर्वज पाहता ती वाट. वंशी भक्तराज भावा कोणी. आमच्या वंशामध्ये कोणीतरी एक हरिभक्त भावा की जेणेकरून आम्हाला या नरकगतीतून तो सोडून शिकेल. अशा प्रकारचे आपले पूर्वज रोज वाट पाहतात. आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी आपण त्यांच्या नावाने सत्कर्म करा, दान धर्म करा, नाम संकीर्तन करा त्यांच्या नावाने आणि आपल्या पूर्वजांना नरकगतीतून काय करा? सोडवण्याचा प्रयत्न करा. कथा भागीरथी स्नान जे करती दयांचे उद्धरती पूर्वजते. या न्यायाप्रमाणे. कारण आपल्या सोबत कोणतं धन येत नाही. कोणतं नाही. धन कोणते? परमार्थाचं धन येईल फक्त. करा हरिभक्ती परलोकी कामा सोडविन यमा पासूनिया. आपल्या जीवनामध्ये परमार्थाचं धन आहे. परमार्थ महाधन. परमार्थ महाधन.